हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा देशमुख सॅम्स फॅमिली होम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत आणि दोन प्रकारच्या भेंड्या करणार आहोत आपण. पहिली म्हणजे एक भेंडीची भाजी आणि दुसरी कुरकुरी भेंडी. तर आपण याचं साहित्य बघूयात. फ्रेंड्स, आता आपण ही भेंडी मी कापून ठेवलेली आहे, चांगली बारीक कापलेली आहे. आणि ही 1 किलो भेंडी घेतलेली आहे. मी आता दोन भागात मी डिवाईड करणार आहे. फ्रेंड्स, मी आता भेंडी मी दोन वाट्यात मी काढून ठेवलेली आहे, डिवाईड केलेली आहे. एक भाजीसाठी वापरणार आहे आणि एक कुरकुरी भेंडीसाठी. तर आता आपण सुरुवातीला आपण भेंडीची भाजी करणार आहोत. तर आपण चला मग आपण तयारी करू. मी आता कढई ठेवली आहे गॅसवर. दोन चमचे मी तेल टाकत आहे. मोहरी टाकते मी. अर्धा चमचा जिरं, अजून मोहरी टाकलेली आहे. मोहरी झालेली आहे. आता मी दोन मीडियम कांदे घेतलेले आहे, बारीक कापून ठेवलेले कांदे आता याच्यात टाकते मी. इथे 3 ते 4 मिरच्या मी बारीक कापून ठेवलेल्या आहे. कांदा मिरची होऊ देऊ आपण चांगलं. कांदा होत आलेला आहे. आता थोडं अजून गुलाबी होऊ द्यायचं आहे. आता आपण मसाला टाकू. पहिल्यांदा आपल्याला हळद टाकायची, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा, 1 चमचा तिखट, अजून स्वादानुसार मीठ टाकताय. मसाला झाला आहे. आता आपण भेंडी ॲड करू. आपण मिक्स करून घेऊ आपण आता. बघा, भेंडीला एकदम परफेक्ट मसाले लागलेले आहे चांगल्या पद्धतीने, आणि तेल पण जास्त नाही आहे. एकदम परफेक्ट जसं भेंडीला हवं तसं तेल मसाला परफेक्ट झालेला आहे. आता याला शिजू द्यायचं आहे. आपण जेव्हा भेंडी करतो तर आपण भेंडीची भाजी जेव्हा करतो तेव्हा आपण झाकण ठेवायचं नाही. कारण की ही भेंडी कशी चिकट असते, त्याला असं एक शेंबूड असतं. म्हणजे त्यांना असं त्याला आपण झाकलं की त्याला ना असं हे येते. तर याला झाकायचं नाही. ना पाणी ॲड करायचं ना काही ॲड करायचं. याला चांगलं असं फक्त भेंडीला छान शिजू द्यायचं आहे. भेंडी होत असताना आपण आता दुसऱ्या गॅसवर आपण तेल तापायला ठेवायचं आहे. आपण आता या दुसरी कढई ठेवली आपण इथे.
हे आपण तळण्यासाठी आपण कढई ठेवली आहे. आता तेल मी ॲड केलेलं आहे याच्यात. तुम्हाला पण माहीत आहे आपण जेव्हा तळतो काही पण वस्तू तर आपण तेल ते तळण्यापुरतं आपण तेल टाकतो, तेवढंच आपण टाकायचं आहे. आपण पुन्हा भाजी चेक करू. याच्यात आपण अर्धा लिंबू अर्धापेक्षा कमी टाकायचं आपण लिंबू. याने स्वादही वाढतं. अजून याला असं पाणी नाही सुटत, म्हणजे याचं चिकटपणा ना तो नाहीसा होऊन जातो. ही टिप्स आहे तुमच्यासाठी. फ्रेंड्स, आता आपल्याला भेंडी फ्रायसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे, आपण आता सुरुवातीला आपण भेंडी टाकतो आहे. बाइंडिंगसाठी आपल्याला कुरकुरी होण्यासाठी आपल्याला भेंडी कशा पद्धतीने आपण हे करायचं आहे मसाला तर आपण बघूयात. आता मी सुरुवातीला भेंडी टाकते. आता याच्यात मी 2 चमचे कॉर्नस्टार्च टाकत आहे. एक चमचा बेसन टाकलेलं आहे मी. आता याच्यात जाणार आहे मीठ. मीठ पण आपल्याला स्वादानुसार टाकायचं आहे. थोडीशी किंचित आपण हळद टाकणार आहे. असं याच्यात तिखट मी अर्धा चमचा टाकलेला आहे. आता याला मिक्स करून घेऊ आपण. आपण कॉर्नफ्लोअर टाकलं आहे त्याने अजून बेसनने म्हणजे असं ते या भेंडी आपलं पकड येते याला, म्हणजे भेंडीला बाइंडिंग साठी ना, म्हणजे त्या भेंडीला पकड येण्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लोअर अजून बेसन ॲड करायचं आहे. आता याच्यासाठी थोडं आपल्याला पाणी ॲड करा, म्हणजे ते पकड घेण्यासाठी आपल्याला थोडं पाणी टाकावं लागणार आहे. पाणी टाकून झालेलं आहे. हे मिक्स झालेलं आहे. आता थोडं अजून याच्यात मैदा ॲड करायचा आहे. याने पण बाइंडिंग चांगलं होते. आपलं तेल पण तापून झालेलं आहे. आता आपण याच्यात भेंडी फ्राय करायला टाकायचं आहे. अर्धी भेंडी टाकली आहे, पूर्ण भेंडी टाकायची नाही. याला भेंडी फ्राय व्हायला ना जागा मिळत नाही, तर आपण एकदम पूर्णच्या पूर्ण भेंडी म्हणजे कोणती वस्तू आपण एकदम डायरेक्टली टाकायचं नाही, थोडं थोडं टाकत जायचं. त्याला म्हणजे एक जागा मिळते भेंडी तळायला. बघा तर. आणि हे तेल चांगलं कडकडीत असं गरमच पाहिजे. भेंडी व्हायची. अजून ही एक अजून दुसरी टिप्स अशी की आपण कोणती गोष्ट तळताना ते म्हणजे आपण असं फ्राय जसं क्रिस्पी कॉर्न आपण तळतो तसं फुटायला लागतं. तर खूप सावधगिरीने आपल्याला हर गोष्टी म्हणजे एकदम सावधगिरीने सांभाळून आपल्याला कोणती पण गोष्ट करावं लागतं.
आता हे पण असं उडालं होतं. उडते अशी म्हणजे वस्तू पदार्थ असं उडायला लागतं. फ्रेंड्स, आपली भेंडी तळून झाली आहे. प्लेटमध्ये काढून घेत आहे मी आणि हे टिश्यू पेपरमध्ये काढून घेत आहे, म्हणजे जास्तीचं तेल लागायला नको आपल्याला. एकदम तेलकट होतं जेव्हा आपण एकदम डायरेक्ट टाकतो, आपण असं प्लेटमध्ये उतरवतो आपण, तसं नाही करायचं. प्लेटमध्ये काढून आपलं टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायचं. आपल्या हाताला पण जास्त तेल लागत नाही. एकदम बघा किती सुंदर दिसतंय, एकदम क्रिस्पी झालेले आहे. तर सेकंड बॅच टाकून झालेलं आहे. मोठा गॅस करताय मी. फ्रेंड्स, आपली भाजी पण झालेली आहे. आता याला पण मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. भेंडी पण आपली झालेली आहे. आता दुसरा बॅच पण झालेला आहे. आता आपण याला पण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. इथे मी पॅन ठेवलेलं आहे, अजून याच्यात तेल टाकते. आता हे आपल्याला क्रिस्पी भेंडीला आपण मसाला मसाला टाकायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला लसूण लागणार आहे. चटपटा बनवायचा आपल्याला क्रिस्पी भेंडी, त्याच्यासाठी हे आपल्याला साहित्य लागणार आहे. बघा, मी इथे लांब कापलेली मिरची चांगली अशी चिरा मारलेली आहे आणि हे बारीक चॉप केलेला मी लसूण आहे. ते अर्धा लिंबू घेतलेला आहे. इथे काळं मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा मी चाट मसाला, अजून अर्धा चमचा तीळ आणि हा कढीपत्ता. मी स्टोर करून ठेवत असते कढीपत्ता. हा ताजा नाही आहे, पण हा म्हणजे असं बघा एकदम. फ्रेंड्स, आपल्याला तेल जास्त घ्यायचं नाही आहे, 1 स्पून घ्यायचं आपल्याला. आणि आपल्याला हे क्रिस्पी भेंडीची चव वाढवण्यासाठी आपल्याला हे साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे ना, हे आणि अजून आपलं चटपटा अजून म्हणजे टेस्टी म्हणजे टेस्ट वाढवेल. तर आपण याचं चला मग आपण याच्यात टाकणार आहोत. आपण सर्वात आधी आपण लसूण टाकतोय. लसूणचं कच्चापणा जाऊ द्यायचा आहे, त्याला थोडंसं लालसर होऊ द्यायचं आहे. आपण तेल क्वचितच टाकायचं आहे, म्हणजे याला तेलकट होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला क्रिस्पी भेंडीसाठी. तुम्ही अशी भेंडी करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. आपण खूपदा आपण पाहिलेलं आहे व्हिडिओमध्ये, हे लोक लांब आकाराची भेंडी क्रिस्पी करतात. मी आता याच्यात लांब कापलेली मिरची टाकलेली आहे. बघा, छान झालेलं आहे लसूण. आपल्याला याच्यात तीळ टाकायची आहे, कढीपत्ता, बघा कढीपत्ता पण छान असं क्रिस्पी झालेलं आहे. कारण की मी याला आधी पण मी छान वाळून म्हणजे उन्हाळ्यात आपण असं कढीपत्ता पण जास्तीचा आणून ठेवायचा, स्टोर ठेवायचं करायच्यासाठी आपल्याला. तर कढीपत्ता पण उन्हात ठेवायचं, म्हणजे थोडं त्याला असं चांगलं क्रिस्पी होऊ द्यायचं, म्हणजे काय म्हणतात त्याला, कडक होऊ द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला स्टोर करून ठेवता येते, कढीपत्ता खराब होत नाही. याच्यात मी सर्विंग बाउलमध्ये भेंडी काढून घेत आहे.
मसाला केलेला आहे, आता याच्यात टाकायचं आहे. आता आपल्याला चाट मसाला टाकायचा याच्यात. काळं मीठ टाकायचं आहे. लिंबू पिळायचं आहे. लिंबूनी चांगला स्वाद वाढेल, चटपटा होईल छान. साधं मीठ टाकतं याच्यात, थोडंसं किंचित, आणि तिखट. मिक्स करून घ्यायचं छान. फ्रेंड्स, आपले 2 डिशेस तयार आहे. बघा, क्रिस्पी भेंडी किती सुंदर दिसते, अजून एकदम क्रिस्पी झालेली आहे. मी एक खाऊन दाखवते तुम्हाला. अगं, इतकी सुंदर क्रिस्पी झालेली आहे. तुम्ही अशा पद्धतीचे तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार ही क्रिस्पी भेंडी. अजून बघा, हे भेंडीची भाजी, ही पण तुम्ही अशा पद्धतीची भेंडीची भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग फ्रेंड्स, अशा 2 रेसिपी तुम्ही करून पहा, आणि माझ्या रेसिपी तुम्ही पाहत चला, आणि मला कमेंट्समध्ये तुम्ही चांगले कमेंट्स करून मला सांगत चला की मी जे बनवलेले डिश तुम्हाला कसे वाटल्या. तर सबस्क्राईब करा चॅनलमध्ये, अजून लाईक करा, अजून शेअर करत चला.